नमस्कार, मी सोनाली. स्वादिष्ट रेसिपी कट्टा या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर आज मी तुम्हाला अगदी मी ज्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाचं कालवण बनवते त्याची रेसिपी तुम्हाला मी सांगणार आहे. रेसिपी खूप सोपी आहे आणि घरात असलेल्या साहित्यातच बनवून तयार होते. तुम्ही पण या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी झाली ते मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी थोडी जरी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करू. तर शेवग्याच्या शेंगाचं कालवण बनवण्यासाठी इथं मी 4 शेंगा घेतल्या आहेत शेवग्याच्या. त्याचे असे एक समान तुकडे करून घेतले आहेत. जरा लांबटच करायची म्हणजे खाता येतात. आणि त्याच्यावरची मी साल काढून टाकली आहे. जास्त देखील काढायची नाही, अगदी वरची थोडी थोडी साल काढून घ्यायची. जास्त साल काढली तर शेंगा गाळ होतात आणि खाता येत नाहीत. तर शेंगा कट करून झालेत. आता आपण भाजी बनवण्यासाठी घेऊयात. त्यासाठी मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलं. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा जिरं चांगलं फुललं की एक छोटा मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकून आपण याला हलक्या गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर हे बघा, मी कांदा चांगला हलक्या गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घेतला आहे. आता यामध्ये मी जे एक वाटण टाकणार आहे ते कसं बनवलं ते मी तुम्हाला सांगते. तर इथं मी 1 इंच खोबऱ्याचा तुकडा असा बारीक स्लाइड करून घेतला आहे. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे बारीक तुकडे आणि फ्रेश देटा कल्ली हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे. ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून टोपण लावून आपण याला पाणी न घालता जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. तर हे वाटण आहे हे वाटण आता आपण कांदा परतल्यानंतर टाकून घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून आपण सतत हलवत परतवायचं आहे. कारण की आपण यामध्ये पाणी अजिबात वापरले नाही, त्यामुळे ते खाली लागू शकतं. तर हे बघा, तेल सुटेपर्यंत मी वाटण परतून घेतल्यानंतर आता यामध्ये टाकूयात घरगुती काळं तिखट 2 चमचे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरू शकता. काळं तिखट वापरल्यानंतर कोणताही मसाला वापरायची गरज नाही, पण मी तर अर्धा चमचा मटण मसाला वापरते. खूप छान टेस्ट येते. आणि सगळ्या भाजीचं मीठ मी तेच टाकून घेत आहे 1.5 चमचा. तुम्ही चवीनुसार वापरा आणि मिक्स करून घ्या. तर हे मसाले कोरडे पडतात. तर थोडेसे हलके भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये अगदी 4 ते 5 चमचे गरम पाणी ओतणार आहोत. यामुळे मसाला आपला करपणार नाही आणि कच्चापणा काही असेल मसाल्यांचा तर तो निघून जाईल. तर या पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर आपण ज्या शेंगा कट करून ठेवल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. शिजवायची काहीही गरज नाही शेंगांना. या पद्धतीने एकदा करून बघा, खूप छान टेस्ट येते. आणि यावरती झाकण ठेवून 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे कमी गॅसवरती. तर बघा, 2 मिनटं झालेली आहेत. मी वाफ काढून घेतली आहे. मसाला अजिबात खाली चिटकत नाही या पद्धतीने केल्यानंतर. तर मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. कोणत्याही रस्सा भाजीला आपण गरमच पाणी वापरायचं, त्यामुळे कट खूप छान येतो आणि रस्सा अप्रतिम असा बनतो. आता यामध्ये टाकून घेऊयात भाजलेले शेंगदाण्याचा कूट 2 चमचे आणि त्याला मिक्स करून घेऊयात. शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे भाजीला दाटसरपणा खूप छान येतो. आता फुल गॅसवरती आपण याला एक उकळी काढून घेऊयात. तर बघा, फुल गॅसवरती मी याला एक उकळी काढून घेतली आहे. आता गॅस कमी करून आपण याला मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनटं शिजवून घेऊयात. तर बघा, 10 ते 12 मिनटं झालेली आहेत. मस्त असं आपलं शेवग्याच्या शेंगाचं कालवण शिजून तयार झालेलं आहे. आता याच्यावरती खूप सारी हिरवीगार कोथिंबीर टाकून घेऊयात बारीक चिरलेली आणि आपण याला मिक्स करून घेऊया एकदा. तर बघा, मस्त कलर आलेला आहे, कट खूप छान आलेला आहे आणि भाजीची थिकनेससुद्धा पाहू शकता तुम्ही. मस्त असं कालवण झालेलं आहे आपलं शेवग्याच्या शेंगाचं. आता आपण पाहूयात शेंग शिजले का नाही ते. तर शेंग शिजलेलीच असणार आहे. मस्त अशी शेंग शिजलेली आहे. जास्त ओव्हर आपल्याला शिजवायची नाही शेंग, नाहीतर खाता येणार नाही. तर मस्त असं आपलं शेवग्याच्या शेंगाचं कालवण तयार आहे. आता आपण सर्व करूयात. तर सर्व करायला भाजी असं खायचं नाही भाजीसारखं. तर काय करायचं, मस्त गरमागरम बाजरीची ज्वारीची भाकरी घेऊ शकता तुम्ही. त्याला असं कुस्करायची आणि याच्यावरती असा रस्सा टाकायचा. अफलातून अशी आपली ही आमटी किंवा तुम्ही कालवण रस्सा काहीही म्हणू शकता शेवग्याच्या शेंगाचा आणि अशी चुरून खायची. मस्त लागते. तुम्ही या पद्धतीने एकदा खाऊन बघा. आणि वरून अशी कांद्याची फोड तर घ्या खाऊन तुम्ही सुद्धा. तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल.
तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। तर इथे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाचं कालवण किंवा रस्सा, आमटी काही म्हणू शकता, तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ते मी तुम्हाला सांगितलं आहे। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा, नक्की करा आणि कशी झाली आहे ते मात्र सांगायला विसरू नका। वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद। असा सपोर्ट करत राहा।